नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकी दबंग स्टाईलमध्ये गुंडांची धुलाई करत नानांना योग्य वेळेवरती आता कोर्टामध्ये हजर करते. आणि त्याचबरोबर इथे आता जानकी नानांना कोर्टामध्ये हजर करते. त्याचबरोबर गुलाबदादा आता संपतला घेऊन कोर्टामध्ये आलेले असतात. आणि जेव्हा इथे नानांना किडनॅप करण्याच्या मागे आता नक्की कुणाचा हात आहे, तुझा बॉस कोण आहे, असा प्रश्न सौमित्र संपतला विचारतो. तेव्हा संपत इथे ऐश्वर्या त्याचबरोबर सयाजी विखे पाटील या दोघांची नावं घेतो. या दोघांच्या सांगण्यावरूनच मी इथे या नानासाहेबांना किडनॅप केलं होतं, असं संपत जेव्हा कोर्टामध्ये सांगतो. तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांचा खोटारडेपणा आता संपूर्ण कोर्टासमोर आलेला असतो. आणि त्यामुळे इथे आता निंबाळकर वकील यांनी सुद्धा आपली मान ही खाली घातलेली असते. जे वकील इथे जिंकायला आलेले असतात त्या वकिलांनी सुद्धा आता सयाजी विखे पाटीलकडे बघून आणि ऐश्वर्याकडे बघून आपली मान शर्मेने आता खाली वाकवलेली असते. तो इथे ऋषिकेशच्या नजरेत आता बघूसुद्धा शकत नसतो. तर प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने जानकी दबंग स्टाईलमध्ये गुंडांना मारून नानांना कोर्टामध्ये हजर करते आणि त्याचबरोबर इथे संपतला कशा पद्धतीने सौमित्र प्रश्न विचारतो आणि त्यामुळे इथे उत्तरामध्ये ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटीलची नावं येतात. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, कारण ऋषिकेश जेलमध्ये गेलाय. इथे आता आशुतोष निंबाळकर यांनी असं सांगितले कोर्टामध्ये की बघितलं तुम्ही जज साहेब, हा ऋषिकेश रणदिवे किती अग्रेसिव्ह आहे, म्हणजे कोर्टाचा सुद्धा अपमान करतो. सयाजी विखे पाटील हे सत्य बोलतायत तर त्यांच्या अंगावरती धावून आले, म्हणजे याला माणसानं एकदा कधी मारून टाकतोय इतका याचा राग आता अनावर होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ह्या अशा रागिष्ट माणसाला बाहेर ठेवणं धोक्याचं आहे. तेव्हा एक काम करा, आता यांना जी काही DNA टेस्ट करायची आहे ती करा म्हणावं, पण जोपर्यंत ती डेड बॉडी नानांची नाही आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत इथे आता ऋषिकेश रणदिवे जेलमध्ये राहणार. त्यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी असं आशुतोष निंबाळकर यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो की ती डेड बॉडी नानांची नाही आहे. जर ती नानांची नाहीच आहे तर मग इथे ऋषिकेश दादाला तुम्ही पोलीस कस्टडी का देताय? जर ती डेड बॉडी नानांची आहे हे DNA टेस्टमध्ये सिद्ध झालं तर तुम्ही त्याला अरेस्ट करा ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आशुतोष निंबाळकरसुद्धा खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं हे करून आता बोलत असतात. आणि त्यांना आता काही फरक पडत नसतो. समोरचा माणूस निर्दोष आहे की तो बिचारा त्याने काहीही केलेलं नाही आहे हे त्यांच्यासाठी मॅटर करत नाही. तर त्यांच्यासाठी मॅटर करतं की काहीही झालं, एका निर्दोष व्यक्तीला जरी शिक्षा झाली ना तरीसुद्धा चालेल, पण मी जो मी लेवल सेट करून ठेवला आहे इथे जिंकण्याचा, त्याच्यामध्ये बाधा येता कामा नये. मी जिंकायलाच हवं असं आशुतोष निंबाळकर यांचं आता म्हणणं असतं. त्यामुळे आता ते असेच बोलत असतात जसं सयाजी विखे पाटील त्यांना सांगत असतात. आणि त्यामुळे इथे ऋषिकेश इनोसंट आहे या गोष्टीवरती ते अजिबात लक्ष देत नसतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या ही कट कारस्थानं चालूच ठेवते. जेव्हा कोर्टामध्ये सौमित्रने आता एक मुद्दा मांडलेला असतो की ती DNA टेस्ट केलीच पाहिजे, कारण जी डेड बॉडी आहे ते आमचे नाना नाहीच आहेत असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. त्याच्यामुळे त्या डेड बॉडीची DNA टेस्ट व्हावी. तेव्हा इथे जज साहेबांनी परवानगी दिलेली असते की DNA टेस्ट करायलाच हवी, त्याशिवाय नक्की ती डेड बॉडी कुणाची आहे हे काही कळणार नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशला त्याच्या रागावरती कंट्रोल नसल्यामुळे त्याला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली असते. आणि इथे आता इन्स्पेक्टर पवारसुद्धा त्याला सांगत असतात की तू कितीही मोठा माणूस असलास, शेतकरी तुला डोक्यावर घेऊन नाचत असले तरीसुद्धा माझ्यासाठी तू गुन्हेगारच आहेस. पण तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात ना, माणसांची तुम्हाला पारख हवी आहे. जर तो ऋषिकेश म्हणतोय की त्याने खून नाही केला आहे, मी खून का करू? तर इथे तुम्ही त्याच्या बोलण्यावरती नाही, पण निदान तो एक व्यक्ती म्हणून कसा आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याची ख्याती काय आहे, त्याने लोकांना कशी मदत केली, शेतकऱ्यांसाठी तो किती आणि काय काय करतोय या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जर हा माणूस दुसऱ्यासाठी जीव द्यायला तयार होतो तर तो माणूस आपल्या वडिलांचा खून कसा काय करेल बरं?
आणि आता तर इथे फसवण्यासाठी लोक किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। आता एका चाकूवरती एखाद्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स घेणं हे एवढी मोठी गोष्ट झाली आहे का? ते कुणीही करू शकतं आणि त्याच पद्धतीने ऋषिकेशला फसवलं असेल या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवत नाही आहे। ती डेड बॉडी आणून ठेवली आहे आणि ही नानासाहेबांची आहे, नानासाहेबांची आहे असंच सगळेजण म्हणत आहेत। पण आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा बोललं पाहिजे की नानासाहेबांचा चेहरा तर दिसत नाही आहे, म्हणूनच तुम्ही तुमची आता या डेड बॉडी बरोबर कुणीतरी DNA टेस्ट करून घ्या असं आता पोलिसांनी आधी सुचवायला हवं होतं, मगच जाहीर करायला हवं होतं की ही डेड बॉडी नानासाहेबांची आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सौमित्राचा मुद्दा आता हा खूपच जास्त व्हॅलिड असतो की ठीक आहे बाबा आता DNA टेस्ट झाली पाहिजे। आणि इथे आता जे काही बोलणं सौमित्राचं आणि अवंतिकाचं चालू असतं की DNA टेस्ट झाल्यानंतर सगळ्यांना कळेल की ती डेड बॉडी नानांची नाही आहे, मग सगळं काही ठीक होईल आणि ही केस आपणच जिंकू। तेव्हा इथे प्रेक्षकांनो ते बोलणं सगळं आता इथे ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे ऐकलेलं असतं आणि नेहमीप्रमाणे ऐश्वर्या आता DNA टेस्टचा रिपोर्टच बदलणार असते। तरी इथे जानकीने आता निर्जला व्रत ठेवलेला असतो, कारण इथे जोगतीन आलेले असतात। त्यांनी सांगितलेलं असतं की घरातले कर्म हे खूपच जास्त वाईट बाजूने चाललेले आहेत, त्याच्यामुळे पापाचा घाडा वाढत चालला आहे आणि पुण्याचा घाडा कमी कमी होत चालला आहे। तेव्हा इथे घरावरती संकट हे आता येतच आहे। तेव्हा जी या घरातली सक्षम स्त्री आहे, जी या घराला बांधून ठेवते, जी या घराचा डोलारा सांभाळते, अशा स्त्रीने आता निर्जला व्रत केलं पाहिजे, तरच या घरावरती येणारं संकट हे निघून जाईल। तेव्हा इथे जानकी म्हणते की ठीक आहे मी आत्तापासूनच निर्जला व्रत ठेवते, माझे सासरे आणि माझा नवरा सुखरूप घरी परत आले पाहिजेत। त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे निर्जला व्रत कसा पूर्ण करतेस ना तेच बघते। प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या जानकीवरती नजर ठेवून असते, तिचं व्रत मोडण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करत असते। पण इथे प्रेक्षकांनो जानकी शेवटीला आता डबा वगैरे घेऊन इथे ऋषिकेशला भेटायला येते आणि ती इन्स्पेक्टर पवार यांना म्हणत असते की साहेब मी इथे माझ्या नवऱ्यासाठी ऋषिकेशसाठी मी घरचा डबा घेऊन आले, प्लीज मला त्यांना हा डबा देण्याची परवानगी द्या ना। तेव्हा इथे आता त्याच्याच आधी ऐश्वर्याचा फोन आलेला असतो। ऐश्वर्या म्हणते की इन्स्पेक्टर जानकी रणदिवे तिच्या नवऱ्यासाठी डबा घेऊन आली असेल, मला माहिती नाही पण ती आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी टाकत होती, आता काय ती आपल्या नवऱ्याला देते खायला काय मला कळत नाही आहे। तेव्हा तुम्ही एक काम करा, तिला म्हणावं की डबा द्यायच्या आधी तू पण खाऊन दाखव म्हणावं। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते मी तुमची शुभचिंतक, आणि ती फोन आता ठेवून देते, सिम कार्ड काढून ते सुद्धा फेकून देते। प्रेक्षकांनो इथे आता जानकी आल्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय काम आहे? तेव्हा जानकी म्हणते साहेब मला ऋषिकेशला डबा द्यायचा आहे, प्लीज मला परवानगी द्या ना। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो तो गुन्हेगार आहे, गुन्हेगार, स्वतःच्या वडिलांचा खून केला आहे त्याने आणि त्या गुन्हेगाराला तुम्ही घरचं असं छान छान जेवण बनवून घेऊन येत आहे। अहो त्याला जरा कळू दे ना की वडिलांचा खून केल्यानंतर जेलमध्ये कसं राहावं लागतं, हे जरा कळू दे त्याला। आणि तसंही जोपर्यंत तो कबूलनामा तयार करत नाही, त्याच्यावरती काही लिहून तो सही वगैरे करत नाही ना, तोपर्यंत मी त्याला काही खायला प्यायला देणार नाही आहे। तेव्हा जानकी म्हणते साहेब असं नका करू, अहो मी खरंच सांगते, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते त्यांनी काही नाही केले, त्यांनी कुणाचाही खून केलेला नाही आहे, प्लीज विश्वास ठेवा। आणि इन्स्पेक्टर एक गोष्ट सांगू का, अहो लगेच असं कुणालाही गुन्हेगार ठरवू नका हो, थोडाफार त्याच्यावरती विश्वास ठेवा, सत्य तुम्हालाही कळेल आणि कदाचित तेव्हा तुम्हाला तुमच्या या निर्णयावरती थोडा तरी पश्चाताप होईल। तेव्हा प्लीज आधीच त्यांना गुन्हेगार ठरवू नका, कोर्टामध्ये तसं सिद्ध होऊ दे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी इमोशनल होऊन इथे आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलते, ती म्हणते की ऋषिकेश यांना जेवू द्या, त्यांनी काहीही खाल्लेलं नाही आहे, ते 2-3 दिवस सतत नानांना शोधत होते आणि तिथूनच तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलात, त्यांची प्रकृती अशाने बिघडेल। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, पण आता आम्ही कसा विश्वास ठेवायचा की हा डबा याच्यामध्ये तुम्ही काही मिक्स करून आणलेला नाही आहे ना। जानकी म्हणते मी काय मिक्स करू याच्यामध्ये, अहो नेहमीप्रमाणे पोळी भाजीच घेऊन आली आहे, बाकी काही आणलेलं नाही आहे, बघा तुम्ही हवं तर। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नाही तसं नाही, आधी तुम्ही त्यातला डबा थोडासा खा, म्हणजे त्यातली पोळी भाजी तुम्ही पण खा, आणि जेव्हा मला वाटेल की नाही याच्यामध्ये तुम्ही काही मिक्स केलेलं नाही आहे, तेव्हाच मी तुम्हाला ऋषिकेशला भेटण्याची परवानगी देईन। तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी आता त्यातली पोळी भाजी स्वतः खाते आणि म्हणते बघा मी खाल्लं की नाही, आता तरी ऋषिकेशला डबा देऊ द्या। तेव्हा इथे जानकी तोच डबा उचलते आणि ऋषिकेशला देते आणि म्हणते पोटभर जेवून घ्या।
त्यानंतर इथे प्रेक्षकांनो जानकी आता जाणार तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, काय गं जानकी, तू तर खूपच बढाया मारत होतीस ना की निर्जला व्रत करणार, सासऱ्यांना परत आणणार, नवऱ्याला परत आणणार. मग आता काय झालं? आता हवा झाली का फुस? अगं निर्जला व्रत तर तुझं मोडलं ना. अगं घास खाल्लास तू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की तुला काय वाटलं, माझं एक व्रत मोडलं तर माझं दुसरंही व्रत मोडेल का? अगं मी फक्त खाल्लं, पण ते गिळलं कुठं? ते अजून मी गिळलेलं नाही आहे. तोंडातच आहे तो घास माझ्या. आणि ती तो घाससुद्धा आता थुंकून टाकते आणि म्हणते की हे बघ, मी अजून पाण्याचा एक घोट पण प्यायलेले नाही आहे. माझं दुसरं निर्जला व्रत सुरूच आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकीने तो घास फक्त पोलिसांच्या समाधानासाठी तोंडात घेतलेला असतो आणि त्यानंतर तो घास ती थुंकून टाकते आणि पाण्याचा एक घोटसुद्धा ती पित नाही. तेव्हा इथे तिचा निर्जला व्रत हा सुरूच असतो. तेव्हा इथे ऐश्वर्याने तिचा हा व्रत तोडण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो, तिचा प्रयत्न आता तिने हाणून पाडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो कोर्टामध्ये आता तारीख आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या आदल्याच दिवशी आता जाऊन इथे लॅबमध्ये भेटते, जिथे सारंगचे आणि त्या डेड बॉडीचे सॅम्पल देण्यात आलेले असतात. आता आपल्याला DNA टेस्ट करायची आहे, म्हणजे एखादं मूल आणि वडिलांचा DNA याचे सॅम्पल दिल्यानंतरच DNA टेस्ट होणार. ऋषिकेश आता जेलमध्ये असतो आणि सौमित्र त्याचा भाऊ पण आहे, त्याचबरोबर नानासाहेबांचा मुलगाही आहे, पण तो एक वकीलसुद्धा आहे आणि वकील म्हणून तो इथे ऋषिकेशच्या बाजूने केस लढतो आहे. म्हणजे आता DNA टेस्टसाठी जे काही सॅम्पल वगैरे द्यायचं आहे ते सौमित्रचं न देता ते आता देण्यात येतं, ते म्हणजे सारंगचं. सारंगच्या आता सॅम्पलसाठी केस वगैरे जातात, थोडं ब्लड घेतलं जातं आणि इथे आता नानासाहेब जिवंत आहेत, पण जी डेड बॉडी आहे तिचं ब्लड घेता येणार नाही आणि तिचे केससुद्धा घेता येणार नाही, कारण डोक्यालासुद्धा चेहऱ्याला सगळ्या पट्ट्या आहेत आणि इथे नानांचं ब्लड देऊ शकत नाही, कारण ते जिवंत असल्याचं ब्लड आहे. मग सगळ्यांना संशय येईल की हा माणूस तर जिवंत आहे म्हणून. आता काय करू? तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऐश्वर्याकडे आता कुठलाही पर्याय नसतो. काय करावं तिला काहीही कळत नसतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डेड बॉडीचं आता ब्लड घेऊ शकत नाही, या म्हाताऱ्याचं ब्लड मी देऊ शकत नाही सॅम्पल म्हणून. आणि इथे आता डेड बॉडीचा तर इथे बोन मॅरो घेतला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो ऐश्वर्या जाते लॅबमध्ये. तिथे गेल्यानंतर आता DNA हा मॅच काही होत नाही, पण आता काही करून खोटे रिपोर्ट तर तयार करायलाच पाहिजे. मग जाऊन त्या लॅबच्या माणसाला भेटते आणि त्याला हवे तेवढे पैसे देते, हवे तेवढे, फक्त म्हणते की रिपोर्ट हा पॉझिटिव्हच आला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जे काही घडलेलं असतं ते सगळं ऐश्वर्या, सयाजी विखे पाटील आणि सयाजीची काही माणसं यांना सगळं माहिती असतं. इथे आता रणदिवे कुटुंबियांना अजिबात माहिती नसतं की नाना कुठे आहेत ते. तेव्हा इथे जानकी ऋषिकेशला डबा देऊन आलेली असते. घरी येते, ती सुमित्राला सांगत असते की ऋषिकेश ठीक आहे, पण त्यांना तिथे जेवायला वगैरे देत नाही आहेत, हाल करतायत त्यांचे. त्यांनासुद्धा असंच वाटतं आहे की नानांचा खून ऋषिकेशने केला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही, नानांचा खून ऋषिकेशने केलेला नाही आहे. जानकी तू मला घेऊन चल ना, मी माझ्या ऋषिकेशला आशीर्वाद नाही दिला म्हणूनच तो जेलमध्ये गेला आहे. प्लीज तू मला तिथे घेऊन चल, मी त्याला आशीर्वाद दिला ना की तो सुखरूप सुटेल गं, माझा विश्वास आहे. तेव्हा इथे त्याचासुद्धा माझ्यावरती विश्वास आहे. त्यानंतर इथे सौमित्रसुद्धा टेन्शनमध्ये असतो. सौमित्र म्हणतो की मी एक वकील म्हणून हारलो गावी, म्हणजे मी माझ्या दादाला सोडवू शकत नाही आहे, मला काही पुरावासुद्धा सापडत नाही आहे गं, म्हणजे दादाला असं फसवलं आहे ना या लोकांनी, काय करू मी मला कळत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये दादाचा राग आहे ना, तो प्रत्येक वेळी आडवा येत असतो. करू तर काय करू? नाना जिवंत आहेत तर ते सापडत का नाही आहेत? म्हणजे नानांनाच कोर्टामध्ये उभं केलं असतं आणि मग दादाला शिक्षासुद्धा झाली नसती. जानकी म्हणते, आई काळजी करू नका, आपण संध्याकाळी जाऊया ना ऋषिकेश यांना भेटायला. आणि तेव्हा इथे ऐश्वर्या तर आता तिचं काम अगदी व्यवस्थित करते. त्या लॅबवाल्या माणसाला हवे तेवढे पैसे पाठवते आणि म्हणते की DNA रिपोर्ट आहे ना, तो इथे आता पॉझिटिव्ह आला पाहिजे, तो मॅच झाला पाहिजे, असं काहीतरी करा. त्यानंतर ती इथे आशुतोष निंबाळकर यांना फोन करते आणि म्हणते की सर, तुम्ही म्हणाला होतात ना की DNA रिपोर्ट हे आता तू मॅनेज कर म्हणून, मी केलेच सर, आणि DNA रिपोर्ट उद्या भेटणार आहेत, ते मी तुम्हाला देणार, ते आता मॅच झालेलेच आहेत. त्यानंतर इथे आशुतोष निंबाळकर म्हणतो, ठीक आहे, आता त्या ऋषिकेशला शिक्षा केल्यापासून मला कुणीही अडवू शकणार नाही. तर इथे प्रेक्षकांनो जोगतीन पुन्हा आलेली असते. पुन्हा ती जानकीला विचारते की सगळं काही व्यवस्थित आहे ना. जानकी म्हणते की नाही, अजून माझ्या सासऱ्यांचा पत्ता लागत नाही आहे, माझे सासरे नाही सापडले ना तर माझ्या नवऱ्याला शिक्षा होईल. तेव्हा इथे आता जोगतीन तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की सगळं काही व्यवस्थित होईल,
अजिबात काळजी करू नको, देवी आई तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी मंदिरामध्ये धावत पळत येते आणि म्हणते की देवा, तुम्हाला तर सगळंच काही माहिती आहे ना, मग का असं करताय? का मला नाना सापडत नाही आहेत? का मला कळत नाही आहे की नाना कुठे आहेत? अख्खं मुळशी पालथं घातलं, बघितलं ना तुम्ही. 3 दिवस इथे ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी दोघेही जण नानांना शोधत होते की नाही, मग नाना का सापडत नाही आहेत, कुठे आहेत ते? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता DNA रिपोर्टसुद्धा मॅच करून आणलेला असतो. त्याचबरोबर कोर्टाची तारीख असते. ऐश्वर्याने त्या माणसाला खूप पैसे दिलेले असतात DNA रिपोर्ट बनवायसाठी आणि मग ती आशुतोष निंबाळकर यांच्याकडे देते. तेव्हा इथे जानकी आता कोर्टामध्ये आलेली नसते. जानकीचं व्रत असतं, ती देवाचा धावा करत असते की नाना सापडू दे, नाना सापडू दे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता आजच्या दिवशी निकाल लागणार असतो, तो म्हणजे की एकदा का ऋषिकेशला इथे शिक्षा सुनावली नानांच्या खुनाच्या आरोपाखाली की मग इकडे म्हाताऱ्याचं काम करायचं असं ठरलेलं असतं. तेव्हा इथे कोर्टामध्ये आता गेलेले असतात सगळेजण. जानकी मात्र घरी असते आणि गुलाबदादासुद्धा असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो इथे आता जानकी बाहेर येते, बघते तर काय, इकडे आता ऋषिकेशला शिक्षा होणार असते आणि त्याला काय एकदा नानांच्या खुनाखाली आरोप झाली की इथे या म्हाताऱ्याला खरोखर मारायचं असं ठरलेलं असतं. तेव्हा सगळेजण आता कोर्टात गेलेले असतात. तिथे कुणीही नसल्यामुळे आता नानासाहेबांना आउट हाऊसमधून सयाजीची गुंड बाहेर काढत असतात. तेवढ्यातच इथे जानकी बाहेर आलेली असते. तेव्हा जानकीचं लक्ष जातं. जानकी म्हणते गुलाबदादा लवकर इकडे या आणि ती धावत पळत जाते आणि आता नानासाहेबांना पकडते. तेव्हा इथे संपत आणि त्याच्याबरोबर असणारा दुसरा माणूस हे दोघे जण घाबरतात. त्यातला एक माणूस नानांना सोडतो आणि तिथून निघून जातो. संपत मात्र आता इथे त्यांच्या कचाट्यामध्ये सापडलेला असतो. गुलाबदादा आणि जानकी दोघेही जण संपतला पकडतात आणि मारतात आणि इथे ऐश्वर्या तर आता वाट बघत असते की कधी एकदा ऋषिकेशला शिक्षा सुनावतायत आणि माझ्या मनाचं समाधान होत आहे. तेव्हा इथे DNA रिपोर्ट आता सादर केलेला असतो. त्याच्यामध्ये असं दिसतं की सारंग आणि ती डेड बॉडी यांचे DNA मॅच झालेले आहेत. त्याच्यामुळे ती डेड बॉडी नानांची आहे हे आता सिद्ध होत असतं, पण ते खोटं असतं कारण ऐश्वर्याने रिपोर्टसुद्धा बदललेले असतात. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता सगळं काही ऐश्वर्याच्या मनासारखं होतं असं तिला वाटत असतं, पण खेळ तर आता सुरू झालेला असतो. इथे आता नानांना वाचवण्यासाठी जानकी तिथे गेलेली असते. संपतला पकडतात. जानकी म्हणते चला गुलाबदादा, आपल्याला कोर्टात जायचं आहे, इथे ऋषिकेशला शिक्षा होण्याच्या आधी. तेव्हा इथे सुमित्राला सुद्धा आता काय सांगत नाही. ती लगेचच गाडीमध्ये इथे नानांना बसवते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो गुलाबदादासुद्धा येतात आणि तेव्हा इथे जानकी धावत पळत आता नानांना घेऊन आता ती कोर्टामध्ये हजर झालेली असते आणि जज साहेब इथे कोर्टामध्ये निकाल जाहीर करणारच असतात की इथे सगळे साक्षीदार पुरावे ऋषिकेश रणदिवे यांच्या विरोधात आहेत. त्यांनीच आपल्या वडिलांचा खून केला आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ती डेड बॉडी ही नानासाहेबांचीच आहे ते सुद्धा हे DNA टेस्टवरून आता सिद्ध झाले. त्यामुळे इथे आता कोर्ट ऋषिकेश रणदिवे यांना आता जन्मठेपेची एवढं बोलल्यानंतर जानकी त्याने म्हणते थांबा, हे बघा आता मी इथे अशा व्यक्तीला आणणार आहे जी व्यक्ती इथे आल्यानंतर ही केस पूर्णपणे बदलणार आहे, ती पलटी होणार आहे. तेव्हा इथे आशुतोष निंबाळकर म्हणतो आता कुणाला आणणार आहात तुम्ही? अहो आता झाला निकाल, आता जाहीर होतोय, तुमच्या नवऱ्याला शिक्षा झाली आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी म्हणते 1 मिनिट, माझ्या नवऱ्याला ज्या गुन्ह्याखाली तुम्ही अटक केली आहेत आणि शिक्षा करताय तो गुन्हा त्यांनी केला आहे की नाही आधी हे तरी बघा. आणि जानकी जाते आणि म्हणते गुलाबदादा आणि इथे आता नानांना व्हीलचेअरवरती घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो ते गुंड लोक आता नानांना मारत असतात आणि जबरदस्तीने घेऊन जात असतात. तेव्हा जानकी बघते आणि इथे संपतला सुद्धा आता हातापायाला बांधून आणलेलं असतं. तेव्हा संपत आता कोर्टामध्ये आल्यानंतर जानकी म्हणते की हाच तो माणूस जो नानांना किडनॅप करून घेऊन जात होता आणि आपल्याच आउट हाऊसमध्ये या लोकांनी नानांना ठेवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांना सौमित्र विचारतो की सांग हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस? तेव्हा त्या संपतला माहिती असतं जर आता मी खरं बोललो नाही तर एकदा का ऋषिकेश दादा तर आता निर्दोष सिद्ध होणार कारण नाना जिवंत आहेत. मग ऋषिकेश दादा सौमित्र मला सोडणार नाही, त्यापेक्षा आता खरं बोललेलं बरं. तेव्हा संपत म्हणतो की हे सगळं मी ऐश्वर्याताई आणि सयाजी विखे पाटील यांच्या सांगण्यावरून केलं होतं कारण त्यांनी मला पैशांची तशी मदत केली होती म्हणून मी त्यांची मदत केली.
तेव्हा इथे सगळ्यांना आता कळतं की नाना जिवंत आहेत आणि इथे नानासुद्धा कबुली देतात की ऋषिकेशचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. इथे सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याचा संबंध आहे. ते दोघेजणं माझं राग करतात असं सुद्धा आता नाना सांगत असतात. तेव्हा इथे जानकीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो, कारण जेव्हा इथे जानकी आता नानांना घेऊन येते तेव्हा पूर्णपणे केस ही बदललेली असते. तर इथे ऋषिकेश निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि तो तरीसुद्धा जेलमध्येच असतो. तेव्हा इकडे ऋषिकेश घरी निघालेला असताना इथे इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा जे काही ते बोललेले असतात ऋषिकेशला त्याची लाज वाटत असते. तर इथे नाना आता कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर इथे आता ऐश्वर्या त्याचबरोबर सयाजी विखे पाटील यांची रवानगी जेलमध्ये झालेली असते आणि ऋषिकेश निर्दोष सिद्ध झालेला असतो. त्यामुळे इथे आता सुमित्रा, जानकी, अवंतिका, सौमित्र सगळेजण आनंदी झालेले असतात. मात्र इथे ऐश्वर्या त्याचबरोबर सयाजी विखे पाटील आणि सारंग तोंडावरती पडलेले असतात.